तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या यूट्यूबच्या लाईव्ह क्लासमध्ये. आजचा आपण जे प्रकरण पाहत आहे इयत्ता 8वीचं प्रकरण नंबर 8, ज्याचं नाव आहे पोल्युशन. आणि मागच्या 2 भागापासून आपण त्याचा विचार करत आहे आणि आज आपण त्याच्या 3ऱ्या भागाला सुरुवात करणार. सुरू करूया आपलं प्रकरण, ज्याचं नाव आहे पोल्युशन. आणि त्याचा आज कोणता भाग राहणार आहे, तर तो राहणार आहे 3रा भाग. आजच्या भागाचा आपला फोकस राहणार आहे इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन. आतापर्यंत आपल्याला पोल्युशन्स कोणकोणते टाईप्स आहेत ते माहीत पडले, कोणकोणते पोल्युटंट्स आहेत ते माहीत पडले, आणि एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशनमधला जो भाग आपण पाहत आहे त्याचं नाव आहे आपलं एअर पोल्युशन, ज्याचा संबंध आपण मागच्या याच्यामध्ये आपण घेतला होता. आणि आज या एअर पोल्युशनला आपण आता कंटिन्यू करू. सुरुवात करायची आहे इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन. आता इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन पाहत असताना याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे येतात. पहिला मुद्दा आहे तो इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स. वनस्पतीवर या पोल्युशनचा काय परिणाम होतो एअर पोल्युशनचा. त्यानंतर इफेक्ट्स ऑफ पोल्युशन ऑन ॲनिमल्स. एअर पोल्युशनचा आपल्या ॲनिमल्सवर काय परिणाम होतो. आणि इफेक्ट्स ऑफ पोल्युशन ऑन एन्व्हायरमेंट, आपल्या संपूर्ण वातावरणावर या गोष्टीचा काय परिणाम होतो. हे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहे याच्या अंतर्गत आपल्याला पाहायचे आहे. तर पहिला मुद्दा आपण पाहणार आहे इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑफ प्लांट्स पाहत असताना याच्यामध्ये बघा, याचे 3 इफेक्ट मेन आहे. पहिला आहे स्टोमॅटा गेट क्लोज्ड. हा स्टोमॅटा काय आहे. स्टोमॅटा मीन्स आर द टायनी पोर्स विच आर अंडरनीथ ऑफ अ लीफ. लीफच्या खाली असते छोटे छोटे छिद्र, विच इज यूज टू एक्सचेंज ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन. म्हणजे प्राण्यांनी सोडलेला ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडणे आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणे, हे काम कोणाचं आहे, कोणा थ्रू एक्सचेंज होत असते, तर हे होत असते त्या स्टोमॅटो थ्रू. म्हणजे ज्यावेळेस आपलं हे प्लांट सेल आपण बघू, त्याच्यामध्ये हा टॉपिक नंतर भविष्यामध्ये येईलच तुमच्यासमोर. पण आता एक लक्षात की छोटे छोटे छिद्र, त्याला मराठीमध्ये पर्णरंध्रे असं सुद्धा म्हटले जाते, ज्याचा वापर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेणे आणि ऑक्सिजन आतमध्ये बाहेर सोडणे. आपल्या ॲनिमल्सच्या एकदम अपोजिट क्रिया आहे ती ध्यानात ठेवायचं. कारण फोटोसिंथेसिसमध्ये कोण लागते, कार्बन डायऑक्साईड लागतो आणि बाहेर काय सोडले जाते, तर ऑक्सिजन सोडला जातो. आता सरळ आहे, जर ही क्रिया आपल्या ॲनिमलमध्ये कोणाच्या माध्यमातून होत असेल, तर तुमचं उत्तर असेल नाक. नाक जर तुमचं उत्तर जर तुमच्या मनामध्ये आलं असेल तर ते बरोबर आहे. नाकातून ही एक्सचेंजची क्रिया आपण ॲनिमल चालत असतो. मग आता एक सांगा मला, जर मी तुमचं नाकच जर दाबून ठेवलं तर काय होणार आहे. तुम्ही श्वास घेऊ शकणार नाही, तुम्हाला गुदमरल्यासारखं होईल. सेम प्लांटच्या बाबतीत आहे. एअर पोल्युशन काय करतात, म्हणजे त्या वनस्पतीच्या पानांवर पार्टिक्युलेट जे मॅटर आहे ते जाऊन साचते, डस्ट त्याच्या याच्यावर जाऊन साचते, त्यामुळे हे छिद्र जे आहे ते बंद होतात. मग याचा परिणाम काय होतो, याचा परिणाम हा दुसरा होतो. याचा परिणाम असा होतो की स्लोविंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्यांची जी फोटोसिंथेसिसची जी क्रिया आहे तीच मंदावते, कारण एक्सचेंज ऑफ गॅसेस कांट पॉसिबल. मग त्याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये ते एक्सचेंज ऑफ गॅसेस व्हायला पाहिजे ते त्या प्रमाणामध्ये होत नाही, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसची क्रिया आहे ती मंदावते. हा दुसरा मुद्दा आपण लक्षात ठेवा. आणि तिसरा परिणाम काय होतो, तिसरा परिणाम असा होतो की ग्रोथ इज रेंडर्ड, लीव्ज फॉल ऑफ ऑर बिकम येलो. झाडाची पाने गळतात, त्याची उंची थांबते आणि त्याची पाने पिवळ्या रंगाची पडतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बा जे आपण रस्त्याच्या मधामध्ये जे झाडं लावतो शोभा येण्यासाठी, त्यांचं भविष्य चांगलं आहे काय, तर नाही. ते जास्त वाढूही शकत नाही आणि जास्त काळ ते जगूही शकत नाही. कालांतराने त्यांचं लाईफ जे आहे ते शॉर्ट असते. आता पुढचा मुद्दा पाहणार आहे आपण इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन ॲनिमल्स. प्राण्यांवर काय परिणाम होतो. एअर म्हणजेच कोणाशी संबंधित आला तो, रेस्पिरेटरी सिस्टीमची. मग कोणावर पहिला परिणाम करणार आहे, रेस्पिरेटरी सिस्टीमवरच पहिला परिणाम करणार आहे. कोणता,
रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. रेस्पिरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बाधित होते. म्हणजे प्राण्यांचंही रेस्पिरेशन बाधित होते आणि मनुष्याचंही रेस्पिरेशन बाधित होते. त्याचा पुढचा आणखी एक परिणाम आहे इरिटेशन ऑफ आईज. आता आपल्याला सगळं माहीत आहे की काही काही जणांचे डोळे एकदम जे आहेत ते लाल पडतात. मग त्या लाल पडण्याचे वेगवेगळे कारण असू शकतात, पण त्याच्यामध्ये पोल्युशन हे सुद्धा एक कारण आहे. म्हणजे आपण जर रस्त्यावरून जर वाहनांमधून जिथं जर पोल्युटेड एरियामधून जर ट्रॅव्हल केलं तर आपले डोळेसुद्धा लाल पडतात. म्हणजे इरिटेशन ऑफ आईज, रेस्पिरेशनवर इज ॲडव्हर्सली इफेक्टेड, हे दोन इफेक्ट जे आहेत ते ॲनिमल्सवर होऊन येतात. सध्या स्क्रीनशॉट घ्यायचा नाही आहे. ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुम्हाला हे मुद्दे जे आहेत तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे. हा जो ब्रेन मॅप आहे हा नंतर समजणार आहे. आता आपण याचा कोर पॉईंटकडे आपण जाऊ, जो आपण मेनली स्टडी करणार आहे. थोडंसं तुम्हाला माझ्या मागे दिसणारा त्रास होईल, त्यामुळे मी या बाजूने आलो आणि आता तुम्हाला मी सांगतो. पुढचा जो आहे इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन अवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटवर काय काय परिणाम होतो, तर याच्यामध्ये 4 मुद्दे प्रमुख आहेत. कोणते आहेत थोड्या वेळानं आपण बघणार आहे आणि त्यांचा डीप अभ्याससुद्धा करणार आहे की बा हे इफेक्ट काय आहेत. पहिला इफेक्ट होतो ॲसिड रेन. तुमच्या सर्वांना माहीत आहे की ॲसिड काय आहे आणि भविष्यात तुम्हाला हे प्रयोगशाळेमध्ये ॲसिड जे आहेत हे तुम्हाला प्रयोगासाठी येणार आहे आणि त्यावेळेस तुमचे सर जे आहेत ते तुम्हाला एक गोष्ट वॉर्निंग देणार की हे अंगावर पडलं नाही पाहिजे, तुमचं शरीर जळायला लागते. तेजाब म्हणतात त्याला, तेजाब, बरोबर आहे. मग तेजाब जर अंगावर जर टाकलं तर काय होईल, आपलं अंग जळते. मग ॲसिड ते आहे. मग आता विचार करा, ॲसिडचा जर रेनच पडला तर, पाऊसच जर ॲसिडचा जर पडला, कुठं पडणार आहे आपण, बरोबर आहे. तो का पडतो, काय ॲसिड रेन होतो ते या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहे. दुसरा इफेक्ट त्याचा होतो ओझोन डिप्लेशन. ओझोन हे नाव तुम्हाला 6व्या वर्गापासून माहीत आहे. ओझोन इज अ गॅस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अम्ब्रेला. ओझोन अम्ब्रेलासुद्धा त्याला म्हटलं जाते. त्याचा रेफरन्स ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण ते रिकॉल म्हणून ते तुम्हाला आपण विचारणारच आहे, पाहणारच आहे आपण. नंतर इथे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे ग्लोब मीन्स पृथ्वी, पृथ्वीचं तापमान वाढणे. आणि पुढचा मुद्दा जो येणार आहे तो ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्टसुद्धा ग्लोबल वॉर्मिंगचाच इफेक्ट आहे, त्यामुळे तो सुद्धा काय आहे याला आपण डीपमध्ये पाहणार आहे. मग एक एक मुद्दा आपण पाहणार. त्याच्यामध्ये ॲसिड रेन पाहणार काय आहे, ओझोनचं डिप्लेशन का होते ते पाहणार आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग का होते ते सुद्धा आपण पाहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि ग्रीन हाऊस इफेक्ट तो राहिलाच, तो सुद्धा आपण याच्यामध्ये येणाऱ्या या पॉईंट्समध्ये एक एक पॉईंट आपण कव्हर करणार आहे. सर्वप्रथम आपला फोकस राहणार आहे ॲसिड रेनवर. आता इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन एन्व्हायरमेंट आणि पहिला इफेक्ट आहे काय, ॲसिड रेन. ॲसिडचा पाऊस, आम्लाचा पाऊस काय आहे बघू. ॲसिड रेनची डेफिनेशन अगोदर पाहून घ्या. रेन containing high levels of acids like sulfuric acid, nitric acid formed due to the mixing of oxide, sulfur and nitrogen with the rainwater or snow known as acid rain. काय सांगते डेफिनेशन? डेफिनेशन हे सांगते की जे हाय लेवलचे ॲसिड आहे, आता हाय लेवलचे कोणते आहे, लो लेवलचे कोणते आहे हे तुम्हाला येणाऱ्या भागा म्हणजे पुढच्या इयत्तामध्ये माहीत पडणार आहे. पण तुम्हाला एक सांगतो की आपण एक ॲसिड तर भाजीमध्ये टाकून खातो, त्याचा आपल्यावर परिणाम नाही होत, ते तर आपल्या शरीराला पाहिजेच. सायट्रिक ॲसिड कुठं असते, ते लिंबूमध्ये, किंवा आपण जे खातो ते संत्री, मोसंबी याच्यामध्ये ॲसिड आहेत, पण आपल्यावर परिणाम थोडीच करतात ते, कारण ते हाय लेवल ॲसिड नाही आहे, ते लो लेवल ॲसिड आहेत. पण हाय लेवल जे जास्त घातक आहे त्याच्यामध्ये ते सल्फ्युरिक ॲसिड, त्याच्यामध्ये ते नायट्रिक ॲसिड हे तयार होतात आणि हे खूप घातक आहे. आता हे का झालं की रेन वॉटरसोबत मिक्स होतात. कोण मिक्स होतात, सल्फर मिक्स होते आणि वॉटरसोबत त्याची रिॲक्शन होऊन सल्फर डायऑक्साईड तयार होते. सल्फर डायऑक्साईड विच इज नथिंग बट आणि त्याचं रूपांतर काय होते, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये रूपांतरित होते. तसंच नायट्रोजन जो आहे तो मिक्स होतो, नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये रूपांतरित होतो. नायट्रोजन डायऑक्साईड हा त्या पाण्यामध्ये आणि तो बर्फामध्ये विरघळतो आणि त्याचं नायट्रिक ॲसिड तयार होते. आणि सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड हे काय हाय लेवलचे ॲसिड आहे आणि ज्यावेळेस ते पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये खाली येतात पावसाच्या स्वरूपामध्ये, त्याला काय म्हणायचं, ॲसिड रेन.
माझ्या मागे तुम्हाला एक चित्र दिसत असेल, एक ॲसिड रेन होऊन राहिलेला आहे, झाडांवर त्याचा परिणाम तुम्हाला दिसत असेल, तो कसा धुवा उडून राहिला बघा तुम्ही मागे. असं वाटतं की काही आग लागलेली आहे, काय खूप खतरनाक आहे. सुदैवानं आपल्या या भागामध्ये इंडस्ट्री जास्त नसल्यामुळे ॲसिड रेन होत नाही, पण होऊ शकते, ध्यानात ठेवायचं. कसा तयार होतो ते आता आपण बघणार आहे. आता एक प्रकारची सायकल्स आहे, ती कशी सायकल आहे, आपल्या पाठ्यपुस्तकात ही आकृती आहे, तिला आपण एक एक पॉईंटवर फोकस करून जो आहे तो त्याला आपण समजून देऊ. बघा, आपण वारंवार तुम्हाला हे गोष्ट सांगितली की आपलं जी आपण सिरीज निर्माण केली, हे जे यूट्यूबच्या माध्यमातून आपण व्हिडिओ निर्माण केले, यांचा उद्देशच नेहमी हा आहे की हे जे पॉईंट्स आहेत, तुम्हाला जर वर्गामध्ये समजताना एखाद्या वेळेस जर मागे पुढे झालं, समजलं नाही, आपण हजर असलो नसलो किंवा हजर असूनही लक्षामध्ये नाही आलं, तर ऑनलाईन ते 24/7 उपलब्ध आहे. मीच आहे, मी तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुमच्या याच्यानुसार शिकवेल जरूर. आता थोडीशी आपण याचं म्हणजे ग्रे शेड मी याला दिला, जेणेकरून आपल्याला प्रत्येक पॉईंटवर जे आहे ते फोकस करायचा आहे. याच्यामध्ये पहिला आहे बर्निंग ऑफ फ्युएल्स. व्हेरियस इंडस्ट्रियल प्रोसेसेस अँड बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक अ टिम्बर or fuel oils causes the release of oxide and sulfur and nitrogen into the atmosphere. काय होते की इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये कारखान्यातून निघणारा धूर, आपण जाळत असलेलं कोळसा किंवा लाकूड किंवा फ्युएल ऑइल, ज्याच्यामध्ये पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे, याच्यामधून ऑक्साईड्स तयार होतात. याच्यामधून काय तयार होतात? ऑक्साईड्स तयार होतात. कोणाचे ऑक्साईड? सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड तयार होतात आणि ते कुठे रिलीज होतात? ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. नंतर बघून घ्या, हे SO2, सल्फर डायऑक्साईड, NO2, नायट्रोजन डायऑक्साईड, CO2, कार्बन डायऑक्साईड, हे जे आहे हे हवेमध्ये रिलीज होतात आणि वर जातात. गॅस असल्यामुळे नॅचरली ते कुठे जाणार आहे? वर. वर कोण आहे? वर आहे ढग. ढगात कोण आहे? ढगामध्ये आहे पाणी. मग हे काय करतात की हे ऑक्साईड पाण्यासोबत रिॲक्शन करतात आणि ऑक्साईडची ज्यावेळेस पाण्यासोबत रिॲक्शन होते, या क्रियेमध्ये ॲसिड तयार होते. आता तुमचा अजून केमिकल रिॲक्शन्स हा टॉपिक झालेला नाही आहे, तुम्हाला तो सध्याच्या लेवलवर तुम्हाला माहीत नाही आहे, म्हणून तुम्हाला आपण ते डीपमध्ये पण समजून सांगणार नाही. पण सल्फर डायऑक्साईड मिसळला पाण्यामध्ये तर सल्फ्युरिक ॲसिड तयार होते. नायट्रोजन डायऑक्साईड जर मिसळला तर नायट्रिक ॲसिड तयार होते आणि कार्बन जर मिसळला तर कार्बोलिक ॲसिड तयार होते. ते हाय लेवलचे ॲसिड आहेत. ते या स्नोफ्लॅक्स म्हणजे बर्फासोबत किंवा रेनड्रॉप्स पाण्याच्या थेंबांसोबत ढगामध्ये जाऊन रिॲक्शन करतात आणि काय बनते त्या ठिकाणी? ॲसिड. आता ढगामध्ये जर का ते पाण्याच्या थेंबामध्ये जर ते ॲसिड बनलं समजा, तर कालांतरानं त्याचं प्रमाण मोठं होऊन त्याचं काय पडतो? पाऊस पडतो आणि या पावसाला आपण काय म्हणतो? ॲसिड रेन. धिस इव्हेंच्युअली कम्स डाऊन इन द फॉर्म ऑफ ॲसिड रेन. आणि ॲसिड रेनच्या फॉर्ममध्ये हे कुठं येतात? तर हे खाली येतात आणि खाली आल्यानंतर काय करतील? ते जे जमीन आहे, जे झाडं आहेत, जे कारखाने आहेत, ज्या बिल्डिंग्ज आहेत, त्या सगळ्यांवर जर ॲसिड पडलं तर ते नुकसानकारकच राहणार आहे. आता या इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेनच्या म्हणजे ॲसिड रेनचे आपण इफेक्ट्स पाहणार आहे. बघा काय काय इफेक्ट्स आहेत बघू. पहिला त्यातला इफेक्ट आहे, तुम्हाला कदाचित दिसत नसेल याच्यामध्ये, तर मी जातो. अगोदर ट्रान्सफर होतो, नंतर मी जातो. ठीक आहे. हा गेलो मी. वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, त्याच्यामुळे हलगर्जी करू नका, स्क्रीनशॉट काढा आणि त्याचं हे घ्या. This it adversely affect on the entire ecosystem due to the increase in acidity of the soil. म्हणजे ॲसिड खाली पडल्यानंतर ते जमिनीमध्ये मिसळते आणि त्यामुळे काय वाढते? जमिनीची ॲसिडिटी वाढते. जमीन जे आहे ते ॲसिडिक बनते आणि अँड वॉटर बॉडीज जे आपले जे स्रोत आहे, पाण्याचे स्रोत म्हणजे नदी आहेत, नाले आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा ॲसिड जे आहे ते जाते. आता याचा परिणाम कोणावर होणार आहे? This harms aquatic animals, plants and forest life come down in the form of acid rain. ॲसिड रेनच्या स्वरूपामध्ये आल्यानंतर
प्लांट्सवर, जंगलातल्या झाडांवर, जंगलांवर, ॲक्वॅटिक ॲनिमल्सवर ते परिणाम करायला सुरुवात करते. पुढचं आपण बघू. ॲसिड रेन कॉजेस द इरोजन ऑफ द सरफेसेस ऑफ द बिल्डिंग्स अँड हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिजेस, मेटल आयडल्स, वायर्स, फेन्सेस. आता ॲसिड कोणाकोणावर जास्त परिणाम करतो? ते इरोजन करून टाकते, त्याला खतम करून टाकते. कोणाला? बिल्डिंग्सला. त्यानंतर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, आपले किल्ले असतात, काही इमारती असतात, त्याला काय करायचं आहे? ॲसिडला काय करायचं आहे? ते सगळ्यांना खतम करून टाकते. पूल आहे आपले, पुलांच्या सिमेंटवर रिॲक्शन करतात ते. त्याच्यानंतर मेटल आयडल, ज्या आपल्या मूर्त्या आहेत, बरोबर आहे, मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण ज्या चौकांमध्ये मोठ्या पुरुषांच्या लावलेल्या आहेत, त्याच्यावर बी ॲसिड जे आहे ते परिणाम जाऊन करते. आणि वायर फेन्सेस, म्हणजे कोणी जर लोखंडाची जर कुंपण बनवलं असेल शेतीला म्हणा, आपल्या घराला म्हणा, चक खतम. असा आहे तो ॲसिड रेन. ॲसिड रेन्स प्रमोट द लिचिंग ऑफ द हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी, कॅडमियम, विच मे मिक्स विथ द सॉईल अँड ग्राउंड वॉटर. आणि रिॲक्शन झाल्यामुळे आता हा जो लिचिंग मीन्स कमी करणे, मर्क्युरी, कॅडमियम आणि यांचं वातावरणातलं प्रमाण कमी करून टाकतात आणि त्यांना जमिनीमध्ये जाऊन मिक्स करून टाकतात आणि ग्राउंड वॉटरमध्ये जाऊन मिक्स करून टाकतात. आणि हे पॉयझनस आहेत. हे कसे आहेत? पॉयझनस आहेत. त्यामुळे आपल्यावर परिणाम करतात. दिस टॉक्सिक मेटल्स आर ॲब्झॉर्ब्ड बाय द प्लांट्स अँड एंटर इन टू द फूड चेन. आणि आपल्या अन्न साखळीमध्ये हे प्रवेश करतात. आता अन्न साखळीमध्ये प्रवेश कसं करतील? उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल किंवा आपण भाजीपाला खातो ना, तो प्लांटपासून येतो. हे जे आहे ते प्लांट कुठून न्यूट्रिशन घेणार आहेत? जमिनीतून घेणार आहे. जमिनीमध्ये कोणाचं प्रमाण वाढणार आहे? ॲसिडचं प्रमाण वाढणार आहे. नॅचरली यांच्यामध्ये त्या ॲसिडचं प्रमाण वाढेल आणि यांच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे हेच आपल्या अन्नामध्ये वापस येते. म्हणजे गोल 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 हे जे सायकल आहे ही फिरते. याला म्हणतात चक्वा. म्हणजे जसं गोल फिरलं तसं गोल गोल वापस आपल्याला तो त्या परिणाम करतोच. ॲसिड रेन इज अ थ्रेट टू ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थसाठी तो काय? एक प्रकारचा म्हणजे आपला चॅलेंज आहे. हेल्थ ॲज इट इज ॲसिडिफाईज वॉटर इन वॉटर बॉडीज विच कॉजेस लिचिंग ऑफ मेटल्स, प्लास्टिक मटेरियल्स इन द पाईप्स लिडिंग टू द वॉटर पोल्युशन. आता याची हे ॲसिड जे ते हाय रिॲक्टिव्ह आहेत. त्यांनी मेटल्स खतम होऊन जातात, प्लास्टिकही त्याला विरघळून जाते आणि ज्या पाईपातून पाणी येते त्या पाईपाच्या पाण्यावर बी ते रिॲक्शन करतात आणि वॉटर पोल्युशनला इन्क्रीज करतात. हे जे आहे ते ॲसिड रेन. मग ॲसिड रेन चांगला आहे का? बिलकुल नाही. पुढचा मुद्दा आपण बघणार आहे आता. याच्या पुढचा ॲसिड रेन आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. दुसरा इफेक्ट पाहू आपण, ओझोनचं डिप्लेशन काय आहे. ओझोनचं डिप्लेशन कशाला म्हणायचं ते आता आपण बघू. आता ओझोनचं आपल्याला याच्या अगोदर माहिती असल्यामुळे रिकॉल अंतर्गत क्वेश्चन आला, जो तुमच्या पुस्तकातही आहे, जो याचं उत्तर तुम्हाला आता त्याचा हा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर. हे 3 मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. हे 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो, ओझोन लेअर इज प्रेझेंट इन द स्ट्रॅटोस्फिअर रिजन ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स जे आहे ते शिकलेलो आहे. आपण मेझोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, हे वेगळे जे आहेत, वेगवेगळे जे स्फिअर्स आहेत, पृथ्वीच्या वातांबर, तपांबर, दलांबर, पितांबर जे काही असतील वरती, त्यातला तो स्ट्रेटोस्फिअर जो आहे त्याच्यामध्ये ओझोन हा गॅस असतो. ओझोन इज अ फॉर्म ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं ते एक स्वरूपच आहे. धिस ओझोन लेअर ॲक्ट्स ॲज अ शिल्ड दॅट ॲब्झॉर्ब हार्मफुल UVB टाईप्स रेज रेडिएटेड फ्रॉम द सन. आपल्या या सूर्याच्या याच्यामध्ये सगळे जे किरण आहेत हे काही खूप चांगल्या प्रकारचे रेज त्याचे नाही आहे. त्याच्यामध्ये काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट B टाईपचे रेज, जे आपल्याला घातक आहेत. आणि यांनाच रोखण्याचं काम कोण करते? हा ओझोन गॅस जो आहे तो करतो. If these radiation reach to the surface of the earth directly, they can cause a severe harm
हार्म टू द प्लांट्स, ॲक्वॅटिक स्पीसीज, ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग्स. म्हणजे मनुष्यांना, प्राण्यांना, वनस्पतींच्यापर्यंत जर हे UVB रेज जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये जर पोहोचले तर ते हानिकारक आहे. ते काय सेहत के लिए ये UVB रेज हानिकारक है. त्यात म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ओझोन एक प्रकारची काय आपल्यासाठी, अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे काय, छत्री, बरोबर आहे. एक छत्रीसारखं ते आपल्याला काम करतात, प्रोटेक्शनचं काम करतात. तुम्हाला माहीत आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ज्यावेळेस रस्त्यावरून जातो, कडक ऊन आपल्याकडे पडते, त्यावेळेस ते सूर्याचे एक्स्ट्रा किरण म्हणजे गरम किरण जे आपल्या डोळ्यामध्ये जातात, डोळे जळजळ करतात, म्हणून आपण काय वापरतो, गॉगल. गॉगल काय करतो, त्या हार्मफुल रेजला बाहेर रोखतो. सेम काम कोण करते, तर ओझोन हा गॅस जो आहे तो करतो, म्हणून त्याला अम्ब्रेला सुद्धा असं म्हटल्या जाते. हा प्रश्न आपण 6व्या वर्गामध्ये 7व्या वर्गामध्ये बघितलेला आहे. ओझोन इज कॉल्ड ॲज अ अम्ब्रेला. आता आपण या मुद्द्यावर येणार, रिझन्स फॉर डिप्लेटिंग ऑफ ओझोन लेअर. या आतापर्यंत आपण मागचाच भाग पाहिला, ओझोन काय आहे. आता आपण पाहणार की ओझोनचं जे लेअर जो आहे तो कमी कशामुळे होतो आणि कोणा अंतर्गत पाहून राहिलो आपण, कोणा अंतर्गत बघून राहिलो आपण, तो बघून राहिलो आपण एअर पोल्युशन अंतर्गत. म्हणजे एअर पोल्युशनच कारणीभूत आहे ओझोनचा लेअर कमी करण्यासाठी. बघू आपण आता कसा कसा. पहिलाच खुलजा सिमसिम. द ओझोन लेअर हॅज बीन डिप्लेटिंग ड्यू टू द इन्क्रीजिंग प्रेझेन्स ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस लाईक क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CFCs सुद्धा म्हटले जाते, इन द ॲटमॉस्फिअर. हा ओझोन जो आहे याला डिप्लेट करण्याचा मेन जो रिॲक्शन करतो त्याचं नाव आहे क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा गॅस, ज्याला म्हणजे शॉर्ट स्वरूपामध्ये CFC सुद्धा असं म्हटलं जाते. हा एन्व्हायरमेंटमध्ये रिलीज होतो या पोल्युटेड एअरमधून आणि तो काय करतो, या ओझोनला जो आहे तो ओझोनसोबत रिॲक्शन करतो. दुसरा मुद्दा आपण बघू, दुसरा मुद्दा खोलू आपण. कंपाऊंड्स लाईक ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, कार्बन, टेट्राक्लोराइड ETC डिप्लेट्स द ओझोन लेअर. म्हणजे नायट्रोजन जे आहे, ऑक्साईड नायट्रोजनचे ऑक्साईड आहे, कार्बनचे टेट्राक्लोराइड आहेत, ते काय करतात, हे सुद्धा ओझोनच्या लेअरवर परिणाम करतात आणि त्याला समाप्त करतात. कारण हा गॅस जो आहे तो आपण बनवू शकत नाही, लॅबॉरेटरीमध्ये तो बनवता येत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बनवू पण शकत नाही. त्यामुळे आपल्यासाठी तो त्याचं कम होणे म्हणजे घातक आहे. दोन मुद्दे, मुद्दा A आणि मुद्दा B स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि रिझन्स फॉर द डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर अंतर्गत A मुद्दा हा इथं दिसतो, B मुद्दा तो बाजूला दिसतो, तो तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे, तुमच्या रजिस्टरमध्ये लिहायचा आहे. आशा करतो की तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. पुढच्या मुद्द्यावर आपण जाऊ. आपला पुढचा मुद्दा राहणार आहे याच्यामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट. त्याला हरित गृह प्रभाव सुद्धा असं म्हटलं जाते, पण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपण आता पाहू. तर याचं नेमकं कसं असते तो आपण बघणार आहे आता. त्याची अगोदर डेफिनेशन बघू आपण. ग्रीन हाऊस इफेक्ट इज द फेनॉमेनॉन in which infrared radiations reflected from the Earth's surface are trapped by the greenhouse gases present in the atmosphere, thus making the Earth warm. साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये जर म्हणायचं झालं तर ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे तो का दिसून येतो, काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जे काय करतात, ज्यांचा एक लेअर फॉर्म करतात पृथ्वीच्या वर आणि सूर्यापासून निघणारे जे किरण पृथ्वीवर येतात, पृथ्वी त्याची हीट जी आहे ती शोषून घेते, एक्सेस ऑफ हीट जी आहे ती अंतराळामध्ये रिलीज करते, याच्यामध्ये रिलीज करते, बाहेर रिलीज करते, तिला ट्रॅप करून टाकते, तिला पकडून ठेवते आणि वापस आपल्याकडे पाठवते, आपल्या पृथ्वीकडे पाठवते. आणि ज्याच्यामुळे काय होते, अर्थ जी आहे ती वॉर्म होते, म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ते गरम होते. तुम्हाला माहीत आहे की एक तुम्हाला भूगोलाच्या अंतर्गतला एक मुद्दा तुम्हाला सांगतो पहिले. आता यावेळी तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्टचा दुसरा तुम्हाला परिणाम सांगतो. आपल्या सोलर सिस्टीममध्ये कोण्या ग्रहावर आहे. तुम्हाला माहीत आहे की बुध जो आहे तो, मर्क्युरी जो आहे तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे, सूर्याच्या सर्वात जवळ आहे. 2 नंबरवर व्हीनस आहे, शुक्र. पण तापमानाचं जर तुम्ही पाहतो म्हटलं, तापमान जर या 2 ग्रहांचं जर पाहतो म्हटलं, डिफरन्स जर आहे, तर जो मर्क्युरी आहे त्याचं टेम्परेचर
या व्हीनसपेक्षा कमी आहे, कारण याच्यावर कोणत्याही प्रकारचं वातावरणच नाही. जेवढी हीट दिवसभरामध्ये तो म्हणजे ॲक्वायर करतो तेवढी हीट जो आहे तो रात्री वातावरणामध्ये सोडून देतो, म्हणजे अंतराळामध्ये स्कायमध्ये सोडून देतो आणि तो थंड होऊन जातो. म्हणजे तो बुध ग्रह आहे तो दिवसा खूप गरम आणि रात्री खूप थंड अशा स्वरूपाचा आहे. पण एक 2 नंबरचा जो प्लॅनेट आहे ज्याचं नाव व्हेनस आहे तो सूर्यमालेतला सर्वात गरम असा आहे 2 नंबरचा असून सुद्धा. कारण काय, हा ग्रीन हाऊस इफेक्ट व्हीनसवर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो, कारण व्हीनसमध्ये जे ॲटमॉस्फिअर आहे ते ग्रीन हाऊस गॅसेसचं आहे आणि त्याच्यामुळे काय करतात, ही सूर्यापासून येणारी जी हीट आहे ती रिफ्लेक्ट होऊ देत नाही वापस स्पेसमध्ये आणि ती कॉट करून ठेवते आणि जमा करत राहते आणि त्या तो जो व्हीनस जो आहे तो एक प्रकारच्या नरकासारखा गरम स्वरूपामध्ये झालेला आहे. तिथं गरम ज्वालामुखीचे उद्रेक जे आहे ते पाहायला मिळतात. हा ग्रीन हाऊसचा इफेक्ट सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ग्रहावर दिसतो, व्हीनसवर. मग व्हीनसवर हे नाही आहे काय, जीवन नाही आहे, पृथ्वीवर आहे. मग हा जर ग्रीन हाऊस इफेक्ट जर आपल्या पृथ्वीवर जर व्हायला लागला आणि हे जर गॅस आपल्या पृथ्वीवर जर ट्रॅप करून हीट जर इथं ट्रॅप करायला लागले, खतम सर्व खतम. अर्थ काय होऊन राहिली, वार होऊन राहिली आणि अर्थ जर वार होऊन राहिली तर त्याचा इफेक्ट कोणावर होतो, ॲटमॉस्फिअरवर होतो. आता तुम्हाला हे आकृतीच्या माध्यमातून मागच्या माझ्या आकृतीच्या तिच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगतो. एक जनरल कशा स्वरूपाचं आहे. सूर्याची किरणं आपल्या पृथ्वीवर येतात. मग हे येणारे किरणं जे आहे हे पृथ्वीला गरम करत नाही. मग गरम कोणती किरणे करतात, जे रिफ्लेक्ट स्वरूपामध्ये होत जातात ते आपल्या पृथ्वीचे थर जे आहे ते गरम करत करत जातात. हे आपल्याला माहीत आहे. एवढी गोष्ट आपण 5वी 6वी मध्ये शिकलो. आता बघू आपण त्याला फोकस करून. सूर्याची किरणं पृथ्वीवर आली, मग पृथ्वीवरचे काय करतात, त्याला जे आहे समुद्र आहे म्हणा, जमीन जी आहे त्याला शोषून घेते आणि जी या क्रियेमधली जी एक्सेस ऑफ हीट आहे ही वातावरणामध्ये रिलीज केली जाते, स्पेसमध्ये जी आहे ती सोडून दिली जाते. हे बाण तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे जे बाण आहे ते पृथ्वीवर आलेले जे किरण आहेत ते बाहेर जे आहेत एक्सेस ऑफ हीट जे आहे ते रिलीज होऊन राहिले. पण आता हा ग्रीन हाऊस जे गॅसेस आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये पाण्याचे थेंबसुद्धा आहे. हे हीटला बाहेर जाऊ शकत नाही, त्याला जाऊन हीट अडकते आणि ते रिफ्लेक्ट करून टाकते कुठं, बॅक आपल्या पृथ्वीवर वापस. आणि जे त्यामुळे काय दिसून येतो, कोणता इफेक्ट दिसून येतो, ग्रीन हाऊस इफेक्ट हा दिसून येतो. मग ग्रीन हाऊस इफेक्टचे परिणाम काय काय आहेत, पहिला परिणाम आहे द एनर्जी एमिटेड बाय द सन इज ॲब्झॉर्ब बाय द अर्थ. आता अर्थ म्हणजे पूर्ण गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये लँडही आला आणि ओशनसुद्धा आला. अँड रेस्ट बाय द ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा ती शोषल्या जाते, म्हणजे जमिनीवर शोषल्या जाते, पाण्यामध्ये शोषल्या जाते आणि ॲटमॉस्फिअरमध्ये शोषल्या जाते. द ॲब्झॉर्ब सोलर एनर्जी हिट्स द प्लॅनेट. आणि ही जी हीट जे आहे ते आपल्या प्लॅनेटला गरम करते, म्हणजे थंड पडू देत नाही, गरम करते. हे आवश्यक गोष्ट आहे. पण द अर्थ देन रेडिएट्स द energy in the form of infrared radiations which are absorbed by the water vapor and greenhouse gases like CO2 and methane. हे मिथेन आहे, हे कार्बन डायऑक्साईड आहे, हे वॉटर आहे. हे ग्रीन हाऊस जे गॅसेस आहेत हे याला काय करतात, ॲब्झॉर्ब करून टाकतात, त्याला घेऊन घेतात, पकडून टाकतात. These greenhouse gases then radiate the heat in all direction back toward the earth. आणि पृथ्वीवर जे आहेत ते पाठवतात. मी थोडंसं या बाजूला जातो जेणेकरून तुम्हाला जे आहे ते समजून येईल. ते या बाजूने आलो, मग तुम्हाला हे वाक्य जे आहे ते समजून येईल. तुम्हाला हे लिहायचं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहेत. तर हे ग्रीन हाऊस इफेक्ट किती पाहून राहिलो आपण, 4. पहिला पाहिला, माझ्या मागचा दुसरा पाहिला, आता आपण हा तिसरा पाहून राहिलो. These greenhouse gases then radiate heat in all direction and back towards the earth. सगळ्या डायरेक्ट आपल्या पृथ्वीच्या दिशेने ते वापस आपल्याकडे फेकतात. आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम असा होतो, सांगतो, हा होतो
In recent times, there has been drastic increase in greenhouse gases owing to the pollution by the burning of fossil fuels and rapid industrialization. औद्योगिकरण किंवा आपलं जे वाहनांची संख्या वाढल्यामुळे हे ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज होण्याचं प्रमाण जे आहे ते वातावरणामध्ये वाढलं आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिली, ही हीट जी आहे ती आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ट्रॅप होऊन राहिली, बाहेर रेडिएट होत नाही. ड्यू टू धिस a greater proportion of infrared radiation is getting absorbed by the atmosphere, thereby increasing the temperature on the earth and causing the global warming. आणि या ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय वाढून राहिलं, ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते वाढून राहिलेली आहे. हे 4 मुद्दे आणि हा निळ्या रंगाचा जो 5वा मुद्दा आहे हे ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणून तुम्हाला आपल्या लेटरमध्ये रजिस्टरमध्ये लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आपण छोटासा राहिला तो बघून घेणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कोणाचा परिणाम आहे, हा ग्रीन हाऊस इफेक्टचा. आपण तो पाहिलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग काय आहे बघू. ग्लोबल टेम्परेचर इज ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग ड्यू टू द ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्टमुळे पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढून राहिलं. ग्लोबल मीन्स याच्यामुळे पृथ्वी, पूर्ण पृथ्वी. ड्यू टू धिस एनी ॲटमॉस्फिअर इज चेंजिंग, वातावरणामध्ये बदल होऊन राहिला. कॉजिंग द डिस्टर्बन्स इन द ॲग्रिकल्चर एल्ड, त्याचा परिणाम शेतीवर होऊन राहिला. मला माहीत आहे की आता वातावरणाचं काही खरं नाही आहे. नेहमीच पावसाळा असते, कधी हिवाळा असते, कधी उन्हाळा असते, तेच गोष्टी चालत राहतात. त्याचं आता काहीही राहिलेलं नाही. हे कोणामुळे हा परिणाम आहे, हा ग्रीन हाऊस गॅसमुळे जे ग्लोबल वॉर्मिंग वाढून राहिलं त्याचा परिणाम आहे. याचा परिणाम आपल्यावर होणार, जंगली प्राण्यांवर सुद्धा होणार. याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो आईसबर्गवर. हिमनग जे ध्रुवीय भागामध्ये आहेत त्याच्यावर. आर मेल्टिंग कॉजिंग द इन्क्रीज इन द सी लेवल. जे ध्रुवीय भागातलं जे बर्फ आहे त्याचा वितळण्याचा जो वेग आहे तो वाढून राहिला आणि त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढून राहिली. म्हणजे आपल्याला काय करावं, समुद्र आपल्यापासून दूर आहे, पण सगळे शहरं असे नाही आहे की जे समुद्रापासून दूर आहेत. काही शहरांना, काही देशांना फक्त समुद्र सीमा आहे, बरोबर. आणि समुद्राची पातळी जर वाढली तर तो जमिनीकडे येईल. लक्षात घ्यायचं, जमिनीचं प्रमाण आपल्या पृथ्वीवर कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. 71% आपल्याजवळ काय आहे, जमीन आहे आणि 29% आपल्याजवळ काय आहे, 71% वॉटर आहे आणि 29% जी आहे ती जमीन आहे. त्याच्यातलीही जर का जमीन आणखी कमी कमी होत गेली तर भगवान भला करे. 4 मुद्दे आपण कव्हर केले. ते आता आपण बघू कोणकोणते मुद्दे कव्हर केले आपण. पहिला आपण याच्यामध्ये हे पाहिला इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन एन्व्हायरमेंट. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, ॲसिड रेन पाहिला, ओझोन डिप्लेशन पाहिलं, ग्लोबल वॉर्मिंग पाहिलं आणि ग्रीन हाऊस इफेक्ट पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत पूर्ण. आता तुम्हाला जे दिसते ते हे पूर्ण ब्रेन मॅप जे आहे या ठिकाणी तयार झालेला आहे. आता मी थोडंसं जातो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला ब्रेन मॅपच्या स्वरूपामध्ये इफेक्ट्स ऑफ पोल्युशन पाहिलं आपण, इफेक्ट्स ऑफ पोल्युशन ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स पाहिलं, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन ॲनिमल्स पाहिलं आणि नुकतंच पाहिलं, आजच्याच भागात पाहिलं इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन एन्व्हायरमेंट. हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता पुढचा मुद्दा राहतो प्रिव्हेन्शन फ्रॉम एअर पोल्युशन. एअर पोल्युशनपासून आपला बचाव कशा स्वरूपामध्ये झाला पाहिजे ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. 4ही मुद्दे तुम्हाला त्या मागच्या दाखवलेल्या मुद्द्यामधच्या अंतर्गत हे 4 हेडिंग तुम्हाला लिहायचे आहे. मी तुम्हाला आता एक एक मुद्दा समजावून सांगतो. इन्स्टॉलेशन ऑफ पोल्युशन कंट्रोल मशिनरी इन द फॅक्टरीज टू कंट्रोल द रिलीज ऑफ द स्मोक कंटेनिंग हार्मफुल पार्टिकल्स. म्हणजे काय करायचं, कारखान्यामधून जे पोल्युटंट बाहेर पडतात त्यांना पकडून ठेवण्यासाठी, त्यांना वातावरणामध्ये मिक्स होऊ नये म्हणून काही मशिनरीज आपण लावू शकतो. त्याच्यामध्ये पहिली मशीन आहे अरेस्टर. अरेस्टर म्हणजे कैद करणे. म्हणजे हे तुमच्यासमोर अरेस्टर दाखवून राहिलेलं आहे.
म्हणजे जे कारखान्यातून येणारा जो धुवा आहे त्याला एकदम याच्यामध्ये न जाऊ देता त्यातलं जे पार्टिक्युलेट मॅटर आहे, जे कण स्वरूपातलं जे पोल्युशन आहे त्याला अटकून ठेवण्याचं काम जे आहे ते हे मशीन करते आणि वातावरणामध्ये जाऊ देत नाही, म्हणून कंटॅमिनेशन जे आहे ते आपल्या एअरचं कमी होते. त्याशिवाय आपण एअर फिल्टरसुद्धा वापरू शकतो. असे प्रकारच्या मशिनरी आपण वापरू शकतो. दुसरा मुद्दा आहे सिवेज वॉटर अँड अदर वेस्ट जनरेटेड इन द सिटिंग हॅव्हिंग द फाऊल ऑर्डर. ज्या पाण्यामधून याच्यामधून घाण वास येतो त्या पाण्याला मोकळं सोडण्यापूर्वी, ओढ्या नाल्यांमध्ये सोडण्यापूर्वी त्याच्यावर आपण ट्रीटमेंट केली पाहिजे, वॉटर ट्रीटमेंट केली पाहिजे, त्याला शुद्ध केलं पाहिजे आणि मग त्याला शुद्ध करून ते पाणी एन्व्हायरमेंटमध्ये सोडलं पाहिजे. प्रॉपर कंट्रोल अँड रेग्युलेशन शुड बी एस्टॅब्लिश फॉर द ॲटॉमिक टेस्ट अँड द टेस्टिंग ऑफ केमिकल वेपन्स. आता बऱ्याचशा देश आहेत, मोठे मोठे देश, ते काय करतात, दुसऱ्या देशांवर दबाव आणण्यासाठी अणुबॉम्बचा विस्फोट घडून आणतात किंवा केमिकल वेपन्स ते प्रयोग करतात आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन जे आहे ते होते. चौथं महत्त्वाचं कारण आहे देअर शुड बी अ कंट्रोल ऑर बॅन इम्पोज ओव्हर द प्रोडक्ट्स दॅट कॅन बी रिलीज हार्मफुल CFCs इंटू द ॲटमॉस्फिअर. हा क्लोरोफ्लोरोकार्बन एमिट करू शकेल असे जे पदार्थ आहेत, असे ज्या वस्तू आहेत त्यांची निर्मिती कमी करणे, त्यांचा कमीत कमी वापर करणे, हे याच्या मागे एक चौथं रीतीनं आपण त्याला अडवू शकतो. एअर क्वालिटी इंडेक्स छोटासा शेवटचा मुद्दा आहे, समजून घ्या तो. एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? तुमच्या पुस्तकातल्या डू यू नो अंतर्गत ते दाखवलेलं आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर सिटीजन्स टू नो द एक्सटेंट ऑफ द एअर पोल्युशन इन देअर सिटी. प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे की तो ज्या हवेमध्ये श्वास घेऊन राहिला ती हवा किती जहरी आहे हे प्रत्येकाला आकड्याच्या स्वरूपामध्ये जे आहे ते आपल्याला समजून येते. सो ॲज टू द डिफाईन द एअर क्वालिटी इंडेक्स proportion of SO2, CO2, NO2, ozone, particulate matter etc is measured every day. हे जे आहेत, हे ज्या गोष्टी ज्या त्या मोजल्या जातात प्रत्येक दिवशी आणि लोकांसमोर डिस्प्लेसुद्धा केल्या जातात. कुठं डिस्प्ले असतात? प्रत्येक शहरामध्ये, मोठमोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे बोर्ड्स लागलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यावर मेट्रो सिटीजमध्ये म्हणजे पार्टिक्युलेट मॅटरचं प्रमाण किती आहे, गॅसेसचं प्रमाण किती आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. कदाचित काही टेक्निकल फॉल्टमुळे माझा व्हिडिओ थांबू शकतो, पण तो महत्त्वाचा नाही. माझा आवाज स्पष्ट येत आहे, त्यामुळे समजून घ्यायचं. आणि या ठिकाणी जो आहे आजचा तिसरा भाग जो आहे तो संपला. आपण भेटूया चौथ्या भागामध्ये या पोल्युशनच्या, ज्याच्यामध्ये आपण भर देणार आहे वॉटर पोल्युशन काय आहे. नंतर आपला भाग आहे सॉईल पोल्युशन काय आहे. नंतर हे पोल्युशन प्रकरण जे आहे ते आपण थांबवू. आजपुरतं बाय बाय. बाय बाय.